दुग्धजन्य पदार्थ दिल्लीकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मध्य प्रदेशातील अंबली इथं अपघात होऊन झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील विघ्नेश अशोक शेवाळे वय वर्ष 21, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी 14 नंबर येथील प्रदीप शंकर खोकले वय वर्ष 36 या दोघा चालकांचा मृत्यू झाला। समजलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील नीलकंठ काळे यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक MH14 LL 0066 दुग्धजन्य पदार्थ घेऊन शुक्रवार दिनांक 15 मे या दिवशी मंचर येथून दिल्लीकडे रवाना झाला होता। शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील अंबली परिसरात टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट कालव्याच्या पुलावरून खाली कोसळल्याचे समजते। टेम्पोमध्ये 15 लाख रुपयांचे दुग्धजन्य पदार्थ होते। अपघातात टेम्पोचा चुराडा झाला। अपघातात मृत्यू झालेले विघ्नेश शेवाळे हे आदर्श गाव कुरवंडीचे ग्रामविकास अधिकारी अशोक शेवाळे यांचे चिरंजीव होते। गेल्या महिन्यातच विघ्नेश यांचा टिळ्याचा कार्यक्रम पार पडला होता असंही समजतंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.